गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. शुभ दुपार सगळ्यांना. शेवटच्या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 7 मध्ये असणाऱ्या क्वेश्चन नंबर 7 मध्ये असणाऱ्या दोन अनबॅलन्स इक्वेशनला बॅलन्स केलेलं आहे. क्लिअर? लास्ट लेक्चर मध्ये we take question number 7 from exercise. In that question number 7 there are four unbalanced reactions are given, and out of these four we balance a two chemical reaction. And now goes to the chemical reaction number third. So chemical reaction number third is Ag solid plus HCl aqueous converted into AgCl solid and H2 liberated. Is it clear? If we write downward arrow here, it is also we write S for solid. डाउनवर्ड डायरेक्शनचा arrow रिप्रेझेंट करणे म्हणजेच सॉलिड क्रिएट होणे, म्हणून मी त्या ठिकाणी सॉलिड लिहिलंय. असं लिहिलं तरी चालतं. वी राईट इन दिस वे, इट इज ऑल्सो करेक्ट. वी कॅनॉट रिप्रेझेंटेड ऑलवेज डाउनवर्ड डायरेक्शन arrow. So downward direction arrow is correct, or I am writing here S for solid is also correct. Okay, now this reaction is an unbalanced chemical equation. First of all, this reaction is right as it is, that is step number first, and then we identified this reaction is balanced or unbalanced according to the number of atom on LHS and number of atom on RHS. आपण आता ही रिएक्शन बॅलन्स आहे किंवा अनबॅलन्स आहे हे नंबर ऑफ ॲटम LHS मध्ये किती नंबर ऑफ ॲटम आहेत आणि RHS मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स आहेत, किती ॲटम बॅलन्स आहेत, किती ॲटम अनबॅलन्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला डिसाईड करायचं आहे. सो नंबर ऑफ ॲटम ऑन LHS, so it is Ag, then H, then Cl. Here is RHS, so it is Ag, then H, and then Cl. Now number of atom on LHS Ag is 1, right side is also 1. Okay, then H is left hand side, H is 1, right hand side H is 2, and left hand side Cl is 1, and right hand side Cl is also 1. चला, ओके, क्लिअर? काय शंका आहे का? पहा इथपर्यंत. या ठिकाणी फक्त आणि फक्त हायड्रोजन अनबॅलन्स आहे. बाकी क्लोरीन ऑन लेफ्ट हँड राईट साइड सेम, and silver is also left and right hand side is same. ओके. मग आता पहिल्यांदा आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी या बाजूला 2H आहेत, या बाजूला 2H घेऊ आपण. वी कॅनॉट राईट HCl, we cannot write HCl, we cannot write in this way, it is a wrong procedure. हायड्रोजनला बॅलन्स करायचं आहे, सो ग्रेटर नंबर ऑफ ॲटम इज हायड्रोजन ऑन लेफ्ट अँड राईट हँड साइड. हायड्रोजनची संख्या दोन्ही बाजूचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हायड्रोजनची संख्या ही जास्त आहे दोन्ही बाजूला, दोन्ही बाजूपैकी राईट हँड साईडला जास्त आहे. मग त्याला पहिल्यांदा आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करू. मग इकडे जर हायड्रोजनला बॅलन्स करण्यासाठी असा जर लिहिला, सो दॅट इज अ रॉंग प्रोसिजर. सो वी राईट प्रॉपर कोएफिशियंट अबाउट द कंपाऊंड, सो वी राईट हिअर ट्वाइस. नाव इथं ट्वाइस लिहिल्यामुळं हायड्रोजन ऑलरेडी त्या बाजूला बॅलन्स आहे. आता नंबर ऑफ ॲटम काउंट करायचे. मग इकडं काय काय चेंज झालं पहा. हायड्रोजन ऑन बोथ साइड्स आर बॅलन्स. हायड्रोजन ऑन बोथ साइड्स आर बॅलन्स. नाव the unbalancing condition, so chlorine on left hand side is 2 and right hand side is 1. Now the chlorine is unbalanced, only hydrogen atom is balanced. याच्या अगोदर फक्त हायड्रोजन अनबॅलन्स होता, बाकी सगळे बॅलन्स होते, म्हणून आपण हायड्रोजनला चॉईस केलं होतं बॅलन्सिंग साठी. तर हायड्रोजन आता बॅलन्स झालेला आहे, फक्त आता बाकीचे दोघं जण बॅलन्स करायचे.
मग ते कसे बॅलन्स करायचे, मग त्याही ठिकाणी आपण काय करणार, प्रॉपर कोइफिशियंटचा यूज करणार आहोत. मग क्लोरीनला राईट हँड साईडला जर बॅलन्स करायचं आहे तर डायरेक्टली या ठिकाणी AgCl2 असं लिहिणं चुकीचं आहे. कारण सिल्वर क्लोराईड कसं आहे, AgCl. मग क्लोरीनला इन्क्रीज करायचंय 1 नी, म्हणून मी काय केलं, या ठिकाणी ट्वाइस लिहिला. इथं ट्वाइस लिहिल्यामुळं कंपाऊंडच्या प्रॉपर्टी चेंज झालेल्या नाहीत. प्रॉपर्टी चेंज झाल्या का, नाही. मग या साईडला राईट हँड साईडला क्लोरीन इज अ 2, लेफ्ट हँड साईडला क्लोरीन इज अ 2, हायड्रोजन इज अ 2 अँड हायड्रोजन इज 2. बोथ साईड हायड्रोजन आर बॅलन्स अँड क्लोरीन आर बॅलन्स. ज्या कोइफिशियंटने तुम्ही मल्टिप्लाय करता त्यावेळेस स्टेप बाय स्टेप मांडायचं. ओके, माझ्याकडे बोर्ड आहे त्याच्यामुळे मी इरेज करू शकतो, तुम्हाला पेनाने लिहायचं आहे. कोइफिशियंटने मल्टिप्लाय केलं की त्याची स्टेप, त्याचा हा टेबल मांडायचा, त्याची स्टेप मांडायची. ओके, लक्षात आलं का, मला इरेज करता येते म्हणून मी इरेज करतो. तुम्ही आता इकडं कोइफिशियंट 2 यूज केला तेव्हाचा टेबल मांडणार, पुन्हा त्याला बॅलन्स करण्यासाठी इकडं 2 वापरला तेव्हा त्याचा टेबल मांडणार. त्याच्यानंतर आता कोण कोण बॅलन्स झाले, क्लोरीन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला. बॅलन्सिंग होणं कोण आहे, इकडं राईट हँड साईडला सिल्वर अनबॅलन्स आहे, सिल्वर इकडं झाला ट्वाइस, राईट हँड साईडला सिल्वर एकच आहे. मग आता याला इकडं मल्टिप्लाय केलं तर याही ठिकाणी 2 झाले. नाव द ओव्हरऑल रिॲक्शन इज बॅलन्स अँड दिस इज अ बॅलन्स केमिकल इक्वेशन. स्टेप बाय स्टेप, स्टेप वाईज आहे सगळं. आले का इथं पण सगळे, नक्की आले का पहा, सगळे सुखरूप पोहोचले इथपर्यंत. चला ओके, पुढच्या क्वेश्चन कडे, पुढच्या रिॲक्शन कडे जाऊयात आपण. नेक्स्ट रिॲक्शन इज काय पहा, नेक्स्ट रिॲक्शन, लास्ट रिॲक्शन बॅलन्सिंग साठी. लास्ट रिॲक्शन कोणती आहे बॅलन्सिंग साठी? लास्ट रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड अँड सल्फ्युरिक ऍसिड. कोणती रिॲक्शन आहे सांगा? ॲक्वेस NaOH, NaOH aqueous plus H2SO4 aqueous converted into Na2SO4 aqueous and H2O liquid. Right ना? H2O liquid, Na2SO4. चला ओके. This is the last reaction for balancing. Third, this equation is right as it is from our question bank or from our question from the text or from our question from the question paper of the board. म्हणजे दिलेली रिॲक्शन क्वेश्चन पेपर मध्ये जी तुम्हाला बॅलन्सिंग करण्यासाठी जर रिॲक्शन दिली तर ती रिॲक्शन पहिलं आपल्या टेक्स्टबुक मध्ये जशीच्या तशी उतरवून घ्यायचं. दॅट इज स्टेप नंबर फर्स्ट. स्टेप नंबर सेकंड मध्ये आपण काय करणार आहोत, काउंट द नंबर ऑफ ॲटम्स ऑन लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड, आणि मग त्यानंतर आपण ठरवणार की इट इज अ बॅलन्स ऑर अनबॅलन्स. सो फर्स्ट वी काउंटिंग द नंबर ऑफ ॲटम ऑन LHS. Na इथं लिहितो LHS, इकडे लिहू आपण RHS. फर्स्ट ऑफ ऑल Na इज हाऊ मच, 1. ऑक्सिजन इथं 1 आहे, इथं 4 आहे, टोटल ऑक्सिजन इज इक्वल्स टू 5. हायड्रोजन इथं 1 आहे, इथं 2 आहेत, म्हणजे हायड्रोजन इज इक्वल्स टू व्हॉट, 3. राईट ना, इथं 2, इथं 1, 3. अँड सल्फर इज इक्वल्स टू 1. या साईडला येऊयात आपण. Na इज इक्वल्स टू 2. त्याच्यानंतर ऑक्सिजन इज इक्वल्स टू, ऑक्सिजन इथं 4 आहेत, ऑक्सिजन इकडच्या बाजूला 4, तिकडे 5 ऑक्सिजन. त्याच्यानंतर हायड्रोजन इज 2, हायड्रोजन इज 2 अँड सल्फर इज 1, सल्फर इज इक्वल्स टू 1. तर हा टेबल आपण मांडला. नंबर ऑफ ॲटम बघा, इथं Na एकच आहे, Na 1 लिहिला, इकडे Na 2 आहेत, इथं 2 लिहिला. ओके, त्याच्यानंतर ऑक्सिजन इथं 1 आहे, इथं 4 आहेत, टोटल ऑक्सिजन 5 लिहिले, इथं 4 आहेत आणि इथं 1 5 आहे. ऑक्सिजन इज बॅलन्स. हायड्रोजन इकडं 1 आहे आणि इथं 2 आहेत, 2 आणि 1 3. हायड्रोजन या ठिकाणी 3 लिहिले, इकडं हायड्रोजन फक्त 2 आहेत, इथं हायड्रोजन लिहिलेत.
आणि राहिला सल्फर. सल्फर इकडं एक आहे, इकडं सुद्धा एकच आहे. म्हणजे या ठिकाणी आता सध्या ॲट द करंट कंडिशन 2 atoms are balanced. First one is a sulfur and another one is a oxygen. So who is unbalanced? Sodium is unbalanced and hydrogen is unbalanced. So which atom having greater quantity for balancing? Hydrogen is a 3, here is a 2. So we first we balancing hydrogen atoms. First we balance hydrogen atoms. आता हायड्रोजन ॲटम्सला बॅलन्स करायचं आहे. कुठल्या बाजूला बॅलन्स करायचं हायड्रोजन ॲटम? हायड्रोजन ॲटमला आपण राईट हँड साईडला बॅलन्स करायचं आहे. मग हायड्रोजन ॲटमला जर राईट हँड साईडला बॅलन्स करायचं आहे, लेफ्ट हँड साईडला 3 आहे, राईट हँड साईडला 2 आहे, मग कसं बॅलन्स करायचं? तर राईट हँड साईडला फक्त एक कमी पडतो आहे, ऑलरेडी 2 आहेत, एक कसं कमी वाढवायचं? मग त्याच्यासाठी प्रॉपर एकाने मल्टिप्लाय केलं तर तिथं 2च येणार आहे. एकाने मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी 2च येणार आहे. म्हणून आपण या इक्वेशनला, या कोइफिशियंटला मी ट्वाइसने मल्टिप्लाय केलं. बॅलन्स करायचंय म्हणून ना. पण मग आता प्रॉब्लेम आणखीन झाला. आता काय प्रॉब्लेम झाला? तर हायड्रोजन काय झाले इथं लेफ्ट राईट हँड साईडला हायड्रोजन झाले 4. 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हायड्रोजन किती झाले? 4. तर ऑक्सिजन किती झाले? ऑक्सिजन इथं आहे 4 आणि इथं 2. Total oxygen on right hand side is 6. Now it is a totally unbalanced. Everyone except sulfur, everyone is unbalanced. Everyone, only sulfur is balanced and other constituent are everyone is unbalanced. So which quantity have greater? Which quantity have greater and which quantity? So right hand side hydrogen increases, right hand side oxygen increases. So we balance oxygen first of all on left hand side. ऑक्सिजनला बॅलन्स करू पहिल्यांदा, लेफ्ट हँड साईडच्या ऑक्सिजनला बॅलन्स करू. म्हणजे बघा इथं किती आहे? तर 5 ऑक्सिजन आहेत, इकडं 6 आहेत ऑक्सिजन. ओके बरोबर ना. इथं 4, इथं 1 5, इथं काय झाले? हे 2 2 आणि 4 6 झाले. मग आता लेफ्ट हँड साईडला इथं काही बॅलन्स करायला चान्स आहे का? इथं 1 आहे, इथं जर 2 केला तर इथं 8 होतील. बरोबर ना. इथं 8 होतील. मग त्यानुसार परिस्थिती बदलेल. मग आपण इकडे येऊ. इकडे आल्यानंतर इथं जर 1 ऑलरेडी आहे, याला 2ने मल्टिप्लाय केलं तर इथं 2 होतील. देयर इज अ 2 ऑक्सिजन अँड दिस वन इज अ 4. 2 and 4 ऑक्सिजन इज अ 6 असं होऊ शकतात. सो देअरफॉर वी यूज प्रॉपर कोएफिशियंट इज हिअर. 2ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर सोडियम 2 झाले, ऑक्सिजन 2 झाले. Now oxygen is balanced on left hand side. So these are 2 oxygen and these 4 oxygen, 6 oxygen is here. By multiplying this coefficient, या कोइफिशियंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर आता आणखीन काय काय बदल झालाय ते आपण पाहू. इथंच आपण मल्टिप्लाय केले, इकडे मल्टिप्लाय केले नाही. सो व्हॉट चेंजेस ऑकर्स हिअर? सो इन दॅट केस सोडियम इज 2, hydrogen is a 2 and here is a 2. So hydrogen is a 4. Hydrogen is a 4. Now write here sodium is a 2, sodium is 2. Oxygen is 6, oxygen is 6. Hydrogen is 4, hydrogen is 4. And sulfur is 1 and sulfur is 1. See properly, असं काही घाई नाही आहे. Na ने याला मल्टिप्लाय केलं 2A, Na O ला मल्टिप्लाय केलं 2O, हे 2O, हे 4O, 6O झाले, 2 Na झाले. हायड्रोजन इथले 2 आणि इथले 2 4 झाले आणि सल्फर मात्र एकच आहे. राईट हँड साईडला Na 2 आहेतच, सल्फर 1 आहे, ऑक्सिजन इथं 4, इथं 2 6 झाले आणि हायड्रोजन 4 झाले. नाव दिस इज प्रॉपर बॅलन्स केमिकल इक्वेशन. दिस इज प्रॉपर बॅलन्स केमिकल इक्वेशन. ओके. तर ह्या प्रत्येक कोइफिशियंटला तुम्हाला एक स्टेप वाढवायची आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानुसार तुम्ही त्याला बॅलन्स करू शकता. ओके. आता शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे आणि मग ओव्हरऑल टॉपिकच्या रिॲक्शनशी रिलेटेड सगळ्या कन्सेप्ट संपतात. चला ओके पुढे जाऊयात आपण. आयडेंटिफाय एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कसं आयडेंटिफाय करायचं? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? जर इफ the heat is represented on
product side, that reaction is exothermic. And heat is represented on reactant side as well as on the forward arrow. That time this reaction is endothermic reaction. Clear? So first reaction is to be that one. HCl reacts with NaOH, formation of NaCl plus H2O plus heat. ओके. आता मला सांगा, मी आता काही मिनिटापूर्वी तुम्हाला काय सांगितलं, ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये इफ अ केमिकल रिॲक्शन heat is represented on product side, so that is a exothermic reaction. So heat कुठे रिप्रेझेंट केलं या ठिकाणी, राईट हँड साईडला, म्हणून ही रिॲक्शन कसली झाली, एक्झोथर्मिक रिॲक्शन. थर्मिक रिॲक्शन. ओके. जर हीच हीट या ठिकाणी ॲरो वरती किंवा या बाजूला असती तर कुठली म्हटलं असतं, एंडोथर्मिक रिॲक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, ट्वाइस ऑफ KClO3, पोटॅशियम परक्लोरेट, ट्वाइस ऑफ KClO3 याला हिट केलं म्हणजे काय, हीट इज प्रोव्हाइडेड टू द रिॲक्टंट, म्हणजे हीट याने काय केली, ॲब्सॉर्ब केली. फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ KCl प्लस थ्राइस ऑफ O2. It is a gaseous state liberated from that one. Potassium chloride solid state, and this one is a perchlorate solid state. This one is a decomposition reaction. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, डिकम्पोजिशन. मग मी तुम्हाला काय म्हटलं, हीट इज रिप्रेझेंटेड ऑन दॅट ॲरो ऑर ऑन रिॲक्टंट साइड. दॅट टाइम दिस रिॲक्शन इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक reaction. Okay. Question number 3, calcium oxide plus water, formation of calcium hydroxide plus heat. Alright ना. आता मला सांगा, हीट कुठल्या बाजूला आहे, प्रॉडक्टच्या बाजूला. सो व्हॉट टाइप ऑफ रिॲक्शन, एक्सोथर्मिक. Okay, and the last one, calcium carbonate CaCO3 हा आहे सॉलिड स्टेट मध्ये. कॅल्शियम कार्बोनेटला हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर त्यापासून तयार होतो कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड. आता हीट कुठे आहे, रिॲक्टंटच्या बाजूला. कुठली रिॲक्शन, एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके. So that is a question number 8, to identify which reaction is exothermic and which reaction is endothermic chemical reaction. चला ओके, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. काही शंका आहे, का? चला, म्हणजे जवळपास रिॲक्शनशी संबंधित सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले. तुर्तास हा टॉपिक पूर्णतः संपलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कुठले डाऊट्स असतील तर तुम्ही फोन करून मला डायरेक्टली विचारू शकता. लक्षात आलं का, सगळ्यांना लक्षात आलं, क्लिअर. चला ओके, आता सध्या आपण याच ठिकाणी थांबूयात. नवीन व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊन येणार आहोत. कोणता, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. लक्षात आलं का, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं तुम्ही म्हणू शकता. टेक्स्टबुकमध्ये आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा टॉपिक घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओला येणार आहोत. तुर्तास आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.